आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। लवकर असेल आम्ही त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे त्या लोकांची आम्ही संवाद करू, डायलॉग करू, त्यांचे जे काही सजेशन्स आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ। आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते, त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने। मग बांगलादेश पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचलास असेल तर त्याबद्दल काय म्हणतो? माझ्यावर जे टीका केलं त्या केलेल्या ठीक आहे। आज मी तुमच्या समोर बसवलोय, भारतात बसवलोय, काल मी प्रदर्शन केलं, तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देता हे म्हणायचंय तुम्हाला। आणि दुसरी गोष्ट माझ्यावर टीका करताय ठीक आहे। वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट सीबीएसईचा, त्याला या सरकार आणि मीडिया जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेलं आहे। जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची। त्यांनी परीक्षा दिली, परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उत्तर आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले। या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक सीबीएसईचा स्टुडंट आहे मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता। मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सेलवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा, आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? तुम्ही अमेरिकेत जाणार आहात? नाही, मी अमेरिकेत जाणार नाही। आंदोलन उभं राहिले दडपण आहे म्हणावं, काय हे सगळं आंदोलन उभं राहिले प्रतिसाद दडपण आहे म्हणावं, दडपणी जिम्मेदारी आहे। युवकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्च विचारवंत वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो? जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले आहे। सोनम वांगचूकपेक्षा मोठं कोण असू शकतं? विश्वंभर चौधरी, अंजली दामनिया काल त्यांनी समर्थन दिलेले आहे। तर अशा अजून लोक आमच्याशी जुळत आहेत। प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत तेही आमच्यासोबत जुळत आहेत। त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेससारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत। काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झाला। जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो। ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय। ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात। आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांच्या काही संपर्कात आहे आपण? संपर्कात नाही, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं। कारण की आमची जी पूर्ण मुव्हमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे। आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात, त्या 50 लाख ग्रॅज्युएटपैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही। तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात। केजरीवालांनी काही संपर्क नाही, या मुवमेंटचं काही पॉलिटिकल मध्ये परिवर्तन होईल? ही पॉलिटिकलच मुव्हमेंट आहे सर। या देशात फक्त गोष्ट पॉलिटिकल आहे। पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं। पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं, तर हे पॉलिटिकलच आहे। आपण मतदानाच्या पॉलिटिक्स मध्ये उतरणार? ते मी जसं तुम्हाला थोडं आधी सांगितलं, खूप लोक आहेत सगळं बोलायला, 15 दिवस झाले। कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती, आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल, ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढं एक संघ मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही, आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं। ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला। याला जोडून एक प्रश्न आहे, काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आईवडिलांच्या मनात भीती आहे, आता तुमची आणि आईवडिलांची भेट झाली तर ती भीती दूर झाली, काय वाटतं? नाही, माझ्या आईवडिलांना भीती वाटतेच थोडीफार, मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा आणि लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत। काय जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते, आणि जे काही आईवडील बघत असतील मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे। मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील। घाबरू नका तुम्ही घाबरतात या सरकारला प्रश्न नाही विचारत, त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत, आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होतं। जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही। सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल। भाऊ एक मिनिट, तुम्ही मराठवाड्यात आलेले आहात,
युवकांच्या प्रश्नांवर मोबाईल मनोज खाली जरांगे आणतो. पाटील सुद्धा मोबाईल- जे आहे अनेक दिवसांपासून झटत आहेत, तर त्यांची तुम्ही भेट घेणार आहात का किंवा मोबाईल खाली समर्थनासाठी आणतो. किंवा काही गोष्टींसाठी पलीकडचा- चर्चा करणार आहात मी का? आज सकाळी 6लाच घरी पोहोचलो. मला थोडा वेळ तर द्या. मला आधी माझ्या आई वडिलांसोबत तरी बसू द्या. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते यशवंत ठाकरे म्हणतात की डॉक्टर जनता पार्टीची विचारधारा ही काँग्रेसची जुळचुळीची आहे. त्याकडे आयडियोलॉजीचा प्रश्न उपस्थित आमचे जे इन्स्पिरेशन आहे, जसं मी आधीपासून म्हणत आलेलो आहे, महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग. आणि मला वाटतं ही आयडियोलॉजी कुठल्या एका पार्टीची नाही किंवा कुठल्या एका माणसाची. देशात आपले सगळेच असे आहेत. महाराष्ट्रच बघायला गेला तर सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह लिबरल आपला महाराष्ट्रच आहे. ती आयडियोलॉजी मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राचीच असू. या पुढच्या काळात देशभराचा दौरा करणार आता? त्याच्यावर आम्ही हे विचार करतोय आणि लवकरच करूया. हो ना मग आपने लवकरच करूया. आपने ये ना। 7 का अल्टीमेटम दिया है सरकार मोबाइल थोड़ा खाली है ना, दादा। के इस्तीफे के। ये ना अगर वो अल्टीमेटम पूरा नहीं होता है तो साहब, इस्तीफा नहीं देते साहब तो मोबाइल क्या नीचे ले करें? थोड़ा। हम फिर से आंदोलन शुरू करेंगे और फिर से हम अपना धरना देंगे. धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा देने से क्या प्रॉब्लम सॉल्व होगा? क्या सेंट्रल गवर्नमेंट ने इसमें और स्टेप्स इनिशिएट करने की जरूरत है, क्योंकि एजुकेशन जनरेशन पे इम्पैक्ट करता है, एक पीढ़ी पे। मैं आपसे पूछना चाहता हूँ, एक मेरा सीधा क्वेश्चन, सिस्टम कैसे ठीक होगा जब कोई जिम्मेदारी लेने को तैयार नहीं है? आप बताइए मुझे, पहले जिम्मेदारी तो लेनी पड़ेगी ना. कल को आप किसी कंपनी में काम करते हो, उस कंपनी में नुकसान हो रहा है उस कंपनी का आपकी वजह से, क्या वो नुकसान फायदे में बदल सकता है जब तक आप रिजाइन ना करो? और ये कौन सा है, मतलब कोई भी प्राइवेट जॉब देख लीजिए आप कहीं प्राइवेट जॉब करने जाओगे, आपसे एक गलती हो जाए, 2 गलती हो जाए, आपको जॉब से निकाल देंगे. यहाँ हर रोज पेपर लीक हो रहे हैं. देश में कौन सा एक सरकारी पेपर है जो लीक नहीं हो रहा है? उसके बाद भी कोई रेजिग्नेशन नहीं आ रहा है. तो जब तक रेजिग्नेशन नहीं आता तो कैसे मान सकते सिस्टम ठीक होगा? पहले रेजिग्नेशन तो देकर दिखाओ, हमें बताओ तो कि आप गलती मानने के लिए तैयार हो. आप गलती ही नहीं मानने को तैयार हो. आपण भाजपचे जे धर्मेंद्र प्रधान आहेत, तर त्यांचे जे सेक्रेटरी आपण त्यांना पण धारेवरती धरणार का? कारण की जर बघायला गेलं तर मंत्री दर 5 वर्षाला बदलत राहतात, पण सेक्रेटरी फिक्स असतो. प्लॅन पण नाही का एक्झिक्यूटिव्ह सेक्रेटरी थ्रू होतो, तर आपण त्यांना पण धरलं पाहिजे. छोट्या माणसांना पकडून काय असते? आपको हर तरफ से ते वरती कोण बसतात, त्यांना ऑर्डर कोण देते? आता मी त्याच्यावरच बोलतोय, एक ऍक्शन घेतलंय सरकारने यावर, जे सीबीएसई नीट मध्ये झालेलं. काय केलेलं? आत्महत्या केलेली आहे, त्याच्यावर सरकारचं ऍक्शन काय? ट्रान्सफर, सस्पेन्शन पण जमले नाही तुम्हाला. म्हणजे या देशात जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही सस्पेंड नाही करू शकत अधिकाऱ्यांना. आम्ही तर राजीनामा म्हणतोय, राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाहीये. तुम्ही नुसतं ट्रान्सफर. और आपके लिए पाकिस्तानी लफ्ज का भी इस्तेमाल हो रहा है, इसके बारे में आप क्या कहें? मैं ये पहले बोल चुका हूँ, भीड़ कहाँ से कम थी, फोटोज देख लीजिए आप जाकर. पूरा जंतर मंतर भरा हुआ था. कुछ लोग आ गए थे जो धरना शुरू होने से पहले ही फोटो निकाल कर चले गए और दिखा दिया कि देखो भीड़ आई. अरे शुरू ही नहीं हुआ था, मैं खुद वहां नहीं पहुंचा था. जब मैं चला गया तब तो पूरा भरा हुआ था. और किसको पाकिस्तानी कहोगे आप? स्टूडेंट्स को पाकिस्तानी कहोगे, मुझे पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे जो सरकार से सवाल पूछते हैं. तो भारतीय है कौन, इंडियन है कौन? बस IT सेल वाले. क्या लगा रखा है इस देश में? एजुकेशन मिनिस्टर के इस्तीफे के बाद आपकी क्या डिमांड्स रहेंगी आगे? हम उसके लिए पूरा एजेंडा प्रिपेयर करें, जिस पर हम जाकर बताएंगे कि एजुकेशन में क्या क्या, किस तरीके से पूरा एजुकेशन सिस्टम फिक्स हो सकता है. और बात वही तक नहीं है, इस देश में एम्प्लॉयमेंट की भी बहुत जरूरी है. हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं. उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिलती, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जाती. तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा. सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा. जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी, तब कहा जाकर एक देश सच में प्रोग्रेस कर सकता है. क्या आपको लगता है कि जर्जिस की वजह से जो नियर बाय कंट्रीज है वहाँ पर रेवोल्यूशन हुआ है, तो इंडिया में भी हो सकता है? नियर बाय कंट्री से मैं कंपेयर नहीं करना चाहूँगा, क्योंकि मैं देख रहा हूँ कि एक इकोसिस्टम है सरकार का, एक नैरेटिव चल रहा है जो बार बार बांग्लादेश में जो हुआ, नेपाल में जो हुआ, उससे हमें कंपेयर करके बोले जा रहे कि ये लोग देश में तबाही मचाना चाहते. कल देख लिया, कल जंतर मंतर को पूरा भरा हुआ था, इतनी भीड़ थी, कहीं पर भी कुछ नहीं हुआ, एकदम शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन हुआ. कल हमने दिखा दिया है कि ये प्रदर्शन हम शांतिपूर्ण तरीके से ही करेंगे और करके दिखाया है हमने. और आगे जाकर इससे भी बड़ा प्रदर्शन होगा जो पूरा शांतिपूर्ण होगा. छत्रपति संभाजी नगर में कोई आंदोलन होगा? बिल्कुल होगा, मैं जल्दी तय करूँगा. आपने कई राजनीतिक पार्टी के लोगों से, बड़े नेताओं से कोई बातचीत हुई है इस बारे बिल्कुल में? नहीं. आप किसी से मिलने वाले या कोई आपसे मिलने वाला? मैं सीधा अपने घर पर आया हूँ. एयरपोर्ट से मैं गया जंतर मंतर से मैं गया एयरपोर्ट, मुंबई लैंड हुआ, सुबह यहाँ पहुँचा, सुबह बाय रोड में यहाँ पहुँचा. अगर कोई इच्छा व्यक्त करता है आपसे मिलने की या आगे बात करने की? नहीं, ये जैसे कि मैंने पहले बताया, ये पूरा मूवमेंट जो है वो युवाओं का मूवमेंट है. इट्स फॉर द जेन जी.
और उन लोगों का सभी पार्टियों से भरोसा उठ चुका है। तो जिन जिन लोगों को हमें समर्थन देना है वो बाहर से समर्थन दे सकते हैं, लेकिन हम खुद किसी से भी एसोसिएटेड नहीं होंगे, ये मैं बात क्लियर करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर देताना सांगितलं आता थोड्यापूर्वी काल सांगितले अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे या आंदोलनातून उघड झाले आहेत. काय अराजक चेहरा म्हणजे काय अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे येतो मी त्याच्यावर. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा ना विचार करावा. ते युपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देत आहेत, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात. मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.